गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपले फिजिक्सचे बेटा सम्स चालू होते. फिजिक्सचे काय चालू होते? सम्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ फिजिक्स. फिजिक्सच्या सम्समध्ये आता पुढचं गणित बेटा काय म्हणतोय पहा. पुढचं सम 2 negative point charges. 2 negative point charges of equal magnitude. इक्वल मॅग्निट्यूड बेटा म्हणजे Q1 ची किंमत आणि Q2 ची किंमत सेम आहे. इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे Q1 ची किंमत जेवढी आहे तेवढीच Q2 ची किंमत आहे. ठीक आहे. आर प्लेस्ड टू निगेटिव्ह पॉईंट चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड आर 30 सेंटीमीटर अपार्ट इन मीडियम. 30 सेंटीमीटर म्हणजे डिस्टन्स बिटवीन द चार्जेस दिलेले आहेत. किती म्हणतोय तो? 30 सेंटीमीटर. आधी कन्वर्शन 30 इंटू 10⁻⁻². आता ना बेटा याला अजून थोडं सिंपल करायचं झालं तर कॅल्सीमध्ये लगेच सोडून घ्यायचं. 30 इंटू 10⁻². 30 इंटू 10⁻². 30 इंटू 10⁻². सोडवलं उत्तर बघा 0.3 येतंय. सोपं करायला. ठीक आहे. आधीच्या याच्यात सगळं तुमचं मीटरमध्ये होतं. जर तुम्हाला हे गणित थोडंसं सोपं करायचं असेल याला लगेच इथल्या इथे सोडवायचं. इथल्या इथेच सोडवा. इथल्या इथेच सोडवा. गणित सोपं जातं. किती येतं बेटा? 0.3 मीटर. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा IMP कन्सेप्ट. ठीक आहे. IMP कन्सेप्ट इथेच सोडवा म्हणजे सोपं जातं. किती आलं बेटा? 0.3 मीटर. पुढे अपार्ट इन अ मीडियम हॅव्हिंग अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची किंमत किती म्हणतोय तो? 5. द रिपल्सिव्ह फोर्सेस. फोर्स पण दिलेला बेटा. द रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम इज 20 न्यूटन. 20 न्यूटन. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ ईच चार्ज. मॅग्निट्यूड म्हणजे किंमत. दोघं चार्जची मला किंमत सांगायची. ईच चार्ज म्हणतोय. ईच चार्ज. बर आता Q1 Q2 आहे ना त्याला मी Q मानून घेतो. ठीक आहे. याला काय मानून घेतलंय? Q. का? Q1 Q2 सेम आहेत. मग त्या दोघांच्या ऐवजी मी फक्त Q लिहीन. आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला किती आहे बेटा फोर्सचा? F इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹. ठीक आहे. इंटू द Q1 इंटू द Q2 अपॉन खाली K इंटू द आरचा स्क्वेअर. ओके. मग पुन्हा इथे 9 इंटू 10⁻⁹. ठीक आहे. इंटू द Q1 Q2 च्या जागी Q इंटू द Qच अपॉन खाली K तसाच इंटू द आरचा स्क्वेअर. ही कोणाची किंमत आली बेटा? F ची. मला किंमत कोणाची काढायची आहे? किंमत कोणाची काढायची बेटा? दोन चार्जेसची. ठीक आहे. Qच्या स्क्वेअरची. म्हणजेच पुढे अजून सोडवलं तर F इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹. ठीक आहे. ही किंमत तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. 9 इंटू 10⁻⁹ इंटू द Qचा स्क्वेअर. A इंटू द A जसा A चा स्क्वेअर होतो. A इंटू द A जसा A चा स्क्वेअर होतो तसा Q इंटू द Q काय होईल बेटा? Qचा स्क्वेअर. मग Qचा स्क्वेअर आलं त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा K इंटू द आरचा स्क्वेअर. ओके. आता बेटा मला Qच्या स्क्वेअरची किंमत काढायची. ही किंमत काढायची आहे. मग हा डिवाइडला इकडे गेला मल्टिप्लाय. जी किंमत काढायची असेल बेटा तो वरतीच पाहिजे. वरती म्हणजे न्यूमरेटरला पाहिजे. लक्षात ठेवा. जी किंमत तुला काढायची असते ती किंमत शक्यतो न्यूमरेटरला पाहिजे. जी किंमत तुला काढायची असते ती किंमत शक्यतो न्यूमरेटरला पाहिजे बेटा. ठीक आहे. मग ही ऑलरेडी वरतीच आहे. माझ्या इथंच ठेवा. बाकी सगळ्याला ऍडजस्ट करा. हा डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय. मग F इंटू द K इंटू द आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 9 इंटू द 10⁻⁹ इंटू द Qचा स्क्वेअर. पुन्हा हा मल्टिप्लाय इकडे आलं ते काय होईल बेटा? डिवाइड. मग इथे पुन्हा F इंटू द K इंटू द आरचा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार बेटा? 9 इंटू 10⁻⁹ विच इज इक्वल टू किती आलं? Qचा स्क्वेअर. विच इज इक्वल टू किती आलं बेटा? Qचा स्क्वेअर. यालाच मी व्यवस्थित लिहितो. Qचा स्क्वेअर इज इक्वल टू F इंटू द K इंटू द आरचा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय खाली 9 इंटू द 10⁻⁹. ओके. F फोर्सची किंमत किती आहे बेटा? 20 न्यूटन. 20 घेतलं इंटू द K. K ची किंमत किती आहे? 5 आहे. इंटू द R ची किंमत किती आहे? 0.3. तसं नाही ठेवलं असंच्या असं ठेवलं तरीही चालतं बेटा. ठीक आहे. मी दोघं पद्धतीत तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. दोघं पद्धतीत दाखवतो. किती आहे पहिले? 30 इंटू 10⁻⁻². इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर लक्षात ठेवा. या अख्ख्या ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल? स्क्वेअर. किंवा यालाच ऑल मध्ये पद्धत जी मी तुम्हाला बोललो. इथे काय बेटा? 20 इंटू
5 इंटू फक्त 0.3 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे खाली डिवायडेड बाय, खाली किती आहे 9 इंटू 10⁹. आता दोघीकडनं उत्तर एकच येतं हे मी तुम्हाला प्रूफ करून देतो बेटा. ठीक आहे. आता इथे 20 इंटू 5 इंटू आणि एवढ्याचं उत्तर म्हणजे किती बेटा, ब्रॅकेट उघडले 13 इंटू 10⁻², ब्रॅकेट कम्प्लीट, रेज टू त्याचा 2, म्हणजेच काय रेज टू 2 म्हणजे पुन्हा रेज टू 2 आलं, त्याचा स्क्वेअर आला 0.09. एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय खाली 9 इंटू 10⁻9. ठीक आहे. आणि आता इथे जे ऑलमध्ये सोडवतोय आपण त्याला, इथे पुन्हा खाली डिवायडेड बाय 9 इंटू 10⁻9 आहे बेटा. पुन्हा इथे 20 इंटू द 5, बघा बरं 0.3 त्याचा स्क्वेअर किती आला 0.09. दोघीकडनं उत्तर सेम आलं का डिफरंट आलं बेटा, सेम. तुम्ही जर इनपुट व्यवस्थित असेल तर उत्तर चुकत नसतं. इनपुट जर व्यवस्थित असेल तर उत्तर चुकत नसतं बेटा. ठीक आहे. दोघीकडनं सेम आलं म्हणून आता दोघींचं उत्तर सेमच येईल. मग क्यूचा स्क्वेअर तुम्हाला भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. वरच्या ब्रॅकेटमध्ये 20 इंटू द 5 इंटू द 0.09, ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 9 इंटू 10⁻9, 9 इंटू 10⁻9, ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 1 इंटू 10⁻⁻9. बरं, पण ही किंमत कुठली झाली, क्यूच्या स्क्वेअरची. तुला फक्त क्यू काढायचा आहे. मग फक्त क्यू काढायचं असेल तर क्यू इज इक्वल टू अंडररूट टाकलं आणि या अख्ख्याला ब्रॅकेट टाकणं महत्वाचं. ब्रॅकेट नाही टाकली 100% उत्तर चुकेल. अंडररूट टाकलं, ब्रॅकेट उघडा, अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा, अंडररूट टाका, ब्रॅकेट उघडा. किती बेटा 1 इंटू 10⁻⁻9. मग ब्रॅकेट कंप्लीट केली, आणि इज इक्वल टू टाईप करा. क्यूची किंमत किती आली बेटा 3.162. ठीक आहे, कुलम. प्रत्येक क्यूची किंमत किती आली बेटा 3.162 कुलम. म्हणजेच Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q विच इज इक्वल टू 3.162 कुलम. विच इज इक्वल टू किती आलं 3.162 कुलम. 3.162 कुलम. चलो, गणित थोडं लेंदी होतं आणि इम्पॉर्टंट होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणतोय बेटा, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. ठीक आहे, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे क्यू ची किंमत काढायची. विच एक्झर्ट्स अ फोर्स किती म्हणतोय तो 1/9 न्यूटन. पहिले ना बेटा हे 1/9 आहे ना, त्याला डिवाइड करून टाका म्हणजे इझी दिसेल गणित. 1/9 म्हटलं असं काय तर घाबरतात. 1/9 किती आलं बेटा 0.1111. 4 वेळेस बनल्या आणि न्यूटन लिहून टाका. ठीक आहे. बरं, फोर्सची किंमत झाली. ऑन अ चार्ज ऑफ, अजून एक चार्ज म्हणजे पहा, 2 चार्जेस पैकी एक चार्ज विचारतोय आणि एक चार्ज दिलेला आहे. 2 चार्जेस पैकी एक चार्ज विचारतोय आणि एक चार्ज दिलेला आहे. मग कशाला तुम्ही Q1 माना, कशाला तुम्ही Q2 माना, दॅट डझंट मॅटर. ठीक आहे. Q2 सपोज मला दिलेला किती बेटा 100 मायक्रोकुलम. 100 मायक्रोकुलम कन्वर्शन 100 इंटू 10⁻⁻6 कुलम. 100 इंटू 10⁻⁻6 कुलम व्हेन केप्ट इन द एअर. एअर म्हटलं की की ची किंमत 1 आली. ॲट अ डिस्टन्स ऑफ, डिस्टन्स किती म्हणतोय बेटा तो, म्हणजे आर ची किंमत किती आली 9 सेंटीमीटर. मग विच इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁻2. आपण असंच ठेवू आता. ठीक आहे, असं ठेवलं तरी चालतं, याचं उत्तर काढून घेतलं तरी चालतं. 9 इंटू 10⁻⁻2, 9 इंटू 10⁻⁻2, 0.09 तुम्हाला उत्तर भेटेल बेटा. ठीक आहे, एक तर याचा आन्सर काढा ते चालेल, किंवा हे असंच ठेवा. ठीक आहे. मी काल तुम्हाला दोघी पद्धती, काल नाही आजच तुम्हाला याच्या मागचं सम दोघी पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं होतं. सोपी पद्धत कुठली पडते बेटा, याचं उत्तर काढून घेतलेलं. सोपी पद्धत कुठली पडते, याचं उत्तर काढून घेतलेलं. मग तेच घेऊन टाकू बेटा. याचा आन्सर काढलं किती आलं 9 इंटू 10⁻⁻2,
0.09 काय आलं बेटा मीटर. 0.09 मीटर. याचा आन्सर काढून घ्या. याचा आन्सर काढून घ्या म्हणजे पुढे तुम्हाला इझी जातं. किती आलं बेटा 0.09 मीटर. बरं आता फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू फॉर्म्युला किती 9 इंटू 10⁻⁹ Q1 इंटू द Q2 अपॉन खाली K इंटू द आरचा स्क्वेअर. Q1 Q2 अपॉन खाली K इंटू द आरचा स्क्वेअर. इथे मला Q1 ची किंमत काढायची. ओके Q1 काढायचं लक्षात ठेवा. मग हे इथंच ठेवा बाकी सगळं इकडे आणा. मग F त्याला गुणिले K त्याला गुणिले आरचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ इंटू द Q1 इंटू द Q2. ठीक आहे. हा मल्टिप्लायला आता इथे पहा हे मल्टिप्लायला आहे हे पण मल्टिप्लायला इकडे आल्यावरती डिवाइड. मग F गुणिले K गुणिले आरचा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय खाली 9 इंटू 10⁻⁹ इंटू द Q2. ठीक आहे इंटू द Q2 विच इज इक्वल टू Q1 विच इज इक्वल टू काय आलं Q1. त्यालाच व्यवस्थित लिहितो. Q1 इज इक्वल टू F गुणिले K गुणिले आरचा स्क्वेअर. ठीक आहे त्याला डिवायडेड बाय खाली किती बेटा 9 इंटू 10⁻⁹ त्याला गुणिले Q2. ओके मग आता F ची किंमत किती आहे 0.1111 इंटू द K ची किंमत 1 इंटू द R ची किंमत 0.09 आहे पण त्याचा काय येईल बेटा स्क्वेअर. त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 9 इंटू 10⁻⁹ इंटू द Q2 ची किंमत 100 मायक्रोकुलम 100 इंटू 10⁻⁻⁻6. ओके 0.1111 इंटू द 1 इंटू आधी याचा आन्सर काढा 0.09 त्याला रेस टू 2 0.09 त्याला रेस टू 2 किती आलं बेटा 8.1 इंटू 10⁻⁻3. हे अख्खच्या अख्खं एका ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. त्याला डिवायडेड बाय खालचं अख्खच्या अख्खं एका ब्रॅकेटमध्ये 9 इंटू 10⁻⁹ इंटू द 100 इंटू द 10⁻⁻6. ओके वरचं अख्खच्या अख्खं एका ब्रॅकेटमध्ये आता आणि खालचं अख्खच्या अख्खं एका ब्रॅकेटमध्ये 0.1 इंटू द 1 इंटू द 8.1 इंटू द 10⁻⁻3 ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 9 इंटू 10⁻⁹ ओके इंटू द 100 इंटू द 10⁻⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 9.99 इंटू 10⁻⁻10 काय इथे कुलम 9.99 इंटू 10⁻⁻10 कुलम 9.99 इंटू 10⁻⁻10 कुलम. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल. अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल. ओके आता पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सुनील कॉपी करून घ्यायचंय. अपेक्षा ठेवतो पुढचं सम लिहून झालं असेल. अपेक्षा ठेवतो पुढचं सम लिहून झालं असेल. ठीक आहे अपेक्षा ठेवतो पुढचं सम तुमचं लिहून झालं असेल. बरं आता ना बेटा हे पुढचं सम खूप 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 IMP आहे. हे गणित एक मी सोडवेल. पुढचं गणित अशा स्टाईलचं तुम्हाला एक गणित मी होमवर्कला देईन. अशाच स्टाईलचं एक गणित होमवर्कला देईन. ठीक आहे त्याच्यामुळे हे गणित फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा. ठीक आहे इमेजच्या फॉर्ममध्ये सगळ्यांनी कॉपी केलंच असेल. काय म्हणतोय बेटा सम टू चार्जेस कुठले बेटा 20 मायक्रोकुलम 40 मायक्रोकुलम. Q1 ची किंमत किती आहे 20 मायक्रोकुलम कन्वर्शन 20 इंटू 10⁻⁻6 कुलम आणि 40 मायक्रोकुलम Q2 ची किंमत किती बेटा 40 मायक्रोकुलम विच इज इक्वल टू 40 इंटू 10⁻⁻6 कुलम. ठीक आहे आर प्लेस्ड इन 80 सेंटीमीटर अपार्ट म्हणजे डिस्टन्स दिलाय 80 सेंटीमीटर बेटा 80 सेंटीमीटर कन्वर्शन 80 इंटू 10⁻⁻2 याला लगेच सॉल्व करून टाका. 80 इंटू 10⁻⁻2 80 इंटू
10⁻⁻². किती आलं बेटा? 0.8 मीटर. लक्षात ठेवा किती आलं ते? 0.8 मीटर. ओके. काय म्हणतोय? ॲट व्हॉट पॉइंट बिटवीन देम अ चार्ज ऑफ ॲट व्हॉट पॉइंट बिटवीन देम at what point between them a charge of 10 microcoulomb experiences a equal force. आधी गणित समजून घ्या. लेखापडी काय म्हणते ते समजून घ्या. काय म्हणते बेटा? हे दोन चार्जेस आहेत. एक चार्ज माझा Q1 आहे, ठीक आहे, आणि एक चार्ज माझा Q2 आहे. या दोघांमधला डिस्टन्स मी तुला सांगतोय. या दोघांमधला डिस्टन्स किती आहे बेटा? तो किती सांगतोय? तो या दोघांमधला डिस्टन्स पण मी तुला देतोय. किती येतो? 0.8 मीटर. Q1 ची किंमत किती आहे? 20 मायक्रोकुलम आहे, ठीक आहे. Q2 ची किंमत किती आहे? 40 मायक्रोकुलम आहे, ठीक आहे. आता पुढे काय म्हणतोय? ॲट व्हॉट पॉइंट, एखादा कुठेतरी पॉइंट घेतला, ठीक आहे. बिटवीन देम म्हणजे दोघांच्या कुठेतरी मध्यभागी मी पॉइंट घेतला. त्या पॉइंटला नाव येईल माझा चार्ज आहे, तो काय असेल बेटा? Q3. त्या Q3 ची किंमत मी तुला देतोय. ॲट व्हॉट पॉइंट बिटवीन देम अ चार्ज ऑफ 10 मायक्रोकुलम. एखादा एक चार्ज घेतला ज्याची किंमत किती आहे? 10 मायक्रोकुलम एक्सपिरियन्सेस इक्वल फोर्स. असा किती डिस्टन्स घ्यावं लागेल जेव्हा हे दोघं फोर्सेस माझे इक्वल असतील? असं किती डिस्टन्स घ्यावं लागेल जेव्हा हे दोघं फोर्सेस माझे इक्वल असतील? असं किती डिस्टन्स घ्यावं लागेल जेव्हा हे माझे दोघं फोर्सेस कसे असतील बेटा? इक्वल असतील, ठीक आहे. जेव्हा दोघांमधला फोर्स कसा असेल बेटा? इक्वल. पुन्हा एकदा, असा किती डिस्टन्स घ्यावं लागेल जेव्हा दोघांमधले फोर्सेस कसे असतील बेटा? इक्वल असतील. असा किती डिस्टन्स घ्यावं लागेल जेव्हा दोघांमधले फोर्सेस कसा असेल बेटा? इक्वल असेल. दोघांमधला फोर्स मी अजून करतो. ॲट व्हॉट पॉइंट म्हणजे याचं मिनिंग डिस्टन्स आहे. ॲट व्हॉट पॉइंट याचं मिनिंग काय बेटा? डिस्टन्स आहे. मला इथून ते इथपर्यंत डिस्टन्स माहीत नाहीये, मी त्याला अजून केलं बेटा एक्स. मला खालच्याचं डिस्टन्स माहिती आहे, पण खालच्याचं डिस्टन्स माहिती आहे. मला सांगा, सपोज एखादी लाईन आहे, या लाईनीची किंमत मी तुला म्हणतोय 0.8 मीटर आहे आणि इथून ते इथपर्यंत तुला सांगतोय मी एक्स आहे. तर हे डिस्टन्स किती असेल बेटा? विचार करा. हे अख्खं 0.8 आहे आणि याच्यातून एक्स काय होईल? वजा होईल. हे अख्खं 0.8 आहे, याच्यातून एक्स काय होईल बेटा? वजा होईल. म्हणजे याचं डिस्टन्स किती आलं? 0.8 मायनस एक्स. येस और नो? याचं डिस्टन्स किती आलं बेटा? 0.8 मायनस एक्स. याचं डिस्टन्स किती आलं बेटा? 0.8 मायनस एक्स. याचं डिस्टन्स किती आलं बेटा? 0.8 मायनस एक्स. मग इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आधी मी काढून घेतलं. किती आलं? 0.8 मायनस एक्स. 0.8 मायनस एक्स. मग आता मी काय करेल? आधी F1 काढेल. F1 ह्या दोन चार्जेस घेऊन F1 काढेल. मग मी काय करेल? F2 काढेल. F2 ह्या दोन चार्जेसच्या हिशोबाने F2 काढेल, ठीक आहे. मग दोघांमध्ये x येईल, त्या x ची किंमत मला काढायची आहे. आधी F1 घेताना मी फक्त एवढं पकडेल, मग F2 घेताना हे एवढं पकडेल. F1 घेताना एवढं पकडेल, F2 घेताना एवढं पकडेल. F1 घेताना एवढं पकडेल, F2 घेताना एवढं पकडेल. मग आता F1 साठी हे दोघं फोर्सेस माझे इक्वल म्हणतोय तो. मग F1 काढावं लागेल, F2 काढावं लागेल. मग F1 चा फॉर्म्युला 9 × 10⁹ फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. 9 × 10⁹ Q1 × द Q3. Q1 × द Q3 दोघांसाठी. Q1 × द Q2 नाही आलं. Q1 × द Q3. Q1 × द Q3. Q1 × द Q3, ठीक आहे. त्याला डिवायडेड बाय K × द R चा स्क्वेअर. R ची किंमत किती असेल स्टार्टिंगला? X, ठीक आहे. मग इथे पुन्हा F1 मला माहिती नाहीये. F1 तसाच ठेवा. 9 × 10⁹, ठीक आहे, × द Q1. Q1 ची किंमत किती आहे? 20 × 10⁻⁻6. Q3 ची किंमत किती आहे? Q3 इथे आहे, त्याचं कन्व्हर्शन इथे वाटलंच लिहून घ्या. Q3 किती आहे बेटा? 10 मायक्रोकुलम आहे. 10 मायक्रोकुलम असेल तर पुन्हा 10 × 10⁻⁻6 येतं, ठीक आहे. मग पुन्हा 10 × 10⁻⁻6, ठीक आहे. त्याला डिवायडेड बाय के जो आहे तर यांनी कुठेतरी एअर बिअर काही बोललंय का बघा बरं. 2 चार्जेस दिस सेंटीमीटर इन एअर म्हणतोय पा. इन एअर म्हटल्यामुळे आता एअर शब्द आपल्याकडनं वाचायचा जाऊन गेला. एअर म्हटल्यामुळे के ची किंमत किती आली? 1. मग के ची किंमत 1 आहे × द एक्स. एक्स किती आहे बेटा? सॉरी, आर ची किंमत किती आहे? एक्स आहे. तो एक्सचा काय झाला? स्क्वेअर.
एक्सचा काय झाला स्क्वेअर. याला तू इक्वेशन 1 दे, याला इक्वेशन 1 दे. आता पुढे ना बेटा तुला F2 भेटेल. आता पुढे काय भेटेल F2. हे कळाले बेटा, हे कळाले. हे पुसतो आता सध्या. ज्यांना हे कुठेतरी बाजूला लिहायचं असेल लिहून घ्या, मग पुढचं गणित बघता येईल. ठीक आहे. आता पुन्हा इथे आता F1 ची किंमत काढली. आता तू कोणाची किंमत काढणार बेटा F2 ची. F2 ची किंमत काढणार. F2 ची किंमत काढताना पुन्हा ह्या याच्यामध्ये पकडलं जाईल. राईट. F2 ची किंमत याच्यामध्ये. मग पुन्हा 9 इंटू 10⁹ इंटू द Q3 इंटू द Q2. राईट. Q3 इंटू द Q2 त्याला डिवायडेड बाय K इंटू द आरचा स्क्वेअर. पुन्हा 9 इंटू 10⁹ Q3. Q3 ची पुन्हा किंमत 10 इंटू 10⁻⁻6 Q2 40 इंटू 10⁻⁻6 एका ब्रॅकेटमध्ये. त्याला डिवायडेड बाय K. K ची किंमत 1 इंटू द आरचा स्क्वेअर. आर ची किंमत किती बेटा आता ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. 0.8 ही आर ची किंमत ना, डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. बट खूप महत्वाचं, खूप महत्वाचं, तो विचारतो ॲट पॉइंट बिटवीन, ॲट व्हॉट पॉइंट बिटवीन देम अ चार्ज ऑफ 10 मायक्रोकुलम एक्सपिरियन्स इक्वल फोर्स. इक्वल फोर्स है, बट द फोर्स इज इक्वल, बट द फोर्स इज इक्वल, बट द फोर्स इज इक्वल. फोर्स कसा आहे बेटा इक्वल आहे. फोर्स कसा इक्वल आहे. देअरफॉर F1 इज इक्वल टू काय घेता येईल मला F2. दोघांमधला फोर्स कसा आहे तो सेम आहे असं म्हणतोय. दोघांमधला फोर्स कसा आहे तो सेम आहे असं स्पष्टपणे म्हणतोय. मग आता F1 ची किंमत लिहू आपण 9 इंटू 10⁹ ठीक आहे इंटू 20 इंटू 10⁻⁻6 इंटू 10 इंटू 10⁻⁻6 त्याला डिवायडेड बाय खाली 1 इंटू द एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा 9 इंटू 10⁻⁹ इंटू 10 इंटू 10⁻⁻6 इंटू 40 इंटू 10⁻⁻6 त्याला डिवायडेड बाय 1 इंटू 0.8 - x त्याचा स्क्वेअर. आता ना बेटा आपल्याला माहिती आहे इज इक्वल टूच्या अलीकडे सेम टर्म्स आणि इज इक्वल टूच्या पलीकडे पण सेम टर्म्स असतात, तर ते काय होतात कॅन्सल. कसं म्हणजे सपोज मी तुला AB इज इक्वल टू BC असं म्हटलं तर BB दोन्हीकडचं काय होतं बेटा कॅन्सल आणि A इज इक्वल टू C असतो. ही कन्सेप्ट माहिती आहे. हे पण मल्टिप्लिकेशन असेल तर असं ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे A प्लस B आलं ठीक आहे आणि पुन्हा विच इज इक्वल टू B प्लस C आलं तर BB कॅन्सल नाही होणार. फक्त कॅन्सल कधी होतं मल्टिप्लाय असेल तरच, मल्टिप्लाय डिवाइड असेल तरच. कधी कॅन्सल होतं बेटा मल्टिप्लाय डिवाइड असेल तरच कॅन्सल होईल. मग आता इथे पहा हे सगळीकडे मल्टिप्लाय डिवाइडच आहे, मल्टिप्लाय डिवाइडच आहे. ही टर्म सेम आहे कॅन्सल झाली. ही टर्म सेम आहे कॅन्सल झाली. हा 1 आणि हा 1 पण काय झाला कॅन्सल. शिल्लक किती राहिलं बेटा आता मग 20 इंटू 10⁻⁻6 त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 40 इंटू 10⁻⁻6 त्याला डिवायडेड बाय 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आता पुन्हा जर बघायला गेलं डिटेलमध्ये 10⁻⁻6 10⁻⁻6 काय झालं कॅन्सल. राईट. ओके. मग शिल्लक किती आलं फक्त 20 अपॉन खाली एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 40 अपॉन खाली 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता अत्यंत महत्वाचं बेटा हा स्क्वेअर आहे हा पण स्क्वेअर आहे. राईट. मग याचा काय काढून घेईल मी दोघी इथे काय घेईल दोघी बाजूला स्क्वेअर रूट घेऊन टाकेल. दोघी बाजूला काय घेऊन टाकेल स्क्वेअर रूट. खूप IMP कन्सेप्ट चालू आहे लक्ष द्या. खूप IMP कन्सेप्ट चालू आहे लक्ष द्या. दोघी साईडला काय घेऊन टाकेल स्क्वेअर रूट. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोघी साइड्सला स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ किती आलं 20 अपॉन खाली एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ किती बेटा 40 अपॉन खाली 0.8 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पुढे दोघांना स्क्वेअर रूट काय होऊन जाईल बेटा सेपरेट. स्क्वेअर रूट ऑफ 20 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 40 अपॉन खाली स्क्वेअर रूट ऑफ 0.8 - x त्याचा स्क्वेअर. मग आता स्क्वेअर रूट ऑफ 20 काढा आधी. स्क्वेअर रूट ऑफ 20 किती आलं बेटा 4.47
4.47 त्याला डिवायडेड बाय, मला सांगा अंडर रूट ऑफ ए आणि त्याचा स्क्वेअर असेल तर आन्सर किती येतं, एच येतं. मग याचं उत्तर किती येईल, एक्सच येईल. पुन्हा विच इज इक्वल टू, पुन्हा अंडर रूट ऑफ 40 काढलं 6.32. मला सांगा पुन्हा अंडर रूट आणि त्याचा होलचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आणि अंडर रूट काय झालं कॅन्सल, म्हणजे 0.8 मायनस एक्स. हा डिवाइडलाय मल्टिप्लाय, हा डिवाइडलाय तिकडे गेलाय मल्टिप्लाय, मग किती होईल 4.47 ब्रॅकेटच्या आतमध्ये 0.8 मायनस एक्स विच इज इक्वल टू 6.32 त्याला गुणिले एक्स. ठीक आहे. आता इथे पहा, मुद्दा म्हणून थोडं ब्ल्यू पेनने सोडवतो, ब्लॅक 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 इथे कन्फ्युजन होऊ शकतं. याला इथे याला मल्टिप्लाय, हा याला मल्टिप्लाय, राईट. ही टर्म याला मल्टिप्लाय, ही टर्म पुढच्याला मल्टिप्लाय, ही टर्म एकालाच आहे. मग 4.47 इंटू द 0.8 किती आलं बेटा, 3.576 मायनस 4.47 into the x which is equal to 6.32 into the x. आता पुढे बेटा काय होईल, हा मायनस तिकडे गेला होती प्लस 3.576 which is equal to 6.32 plus into the x, sorry 6.32x plus 4.47x. मग आता 3.576 which is equal to ॲडिशन करा 6.32 प्लस 4.47 किती आलं बेटा 10.79x. 10.79x. मग 3.576 त्याला डिवायडेड बाय 10.79 विच इज इक्वल टू एक्स. कॅल्क्युलेशन्स करा, 3.576 त्याला डिवायडेड बाय 10.79 किती आली, एक्सची किंमत 0.3314 मीटर. ही कुठली किंमत झाली बच्चलो, एक्सची. खूप 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 जास्त IMP, खूप 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 जास्त IMP. प्लीज व्हिडिओ नीट 5 ते 6 वेळेस बघाल मग हे गणित समजेल. 5 ते 6 वेळेस बघाल हा व्हिडिओ म्हणजे हे गणित समजेल. 5 ते 6 वेळेस हा व्हिडिओ बघाल म्हणजे गणित समजेल. 5 ते 6 वेळेस हा व्हिडिओ बघाल म्हणजे टोटली गणित समजेल. मुद्दामून एक गणित तुम्हाला मी होमवर्कसाठी देतोय, ठीक आहे. आता व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं. बेसिक्स पण जे वाटतायत ते लिहून घ्या, ठीक आहे. अशा स्टाईलचं पुढे एक गणित तुम्हाला होमवर्कचं दिसून येईल बेटा, ठीक आहे. ओके, आता तुम्हाला बेटा होमवर्कचं गणित दिसलं असेल. ठीक आहे. इथे तुमचे आता ह्या स्टाईलचे सम संपले, ह्या कन्सेप्टचे सम्स म्हणजे कसे कुठले सम झाले बेटा तुमचे, हे सगळेचे सगळे फोर्सचे. कुठले सम्स होते बेटा, हे फोर्सचे. पुढचा नवीन कन्सेप्ट माझा चालू होईल तो म्हणजे असेल इलेक्ट्रिक फील्ड. पुढचा एक नवीन कन्सेप्ट माझा चालू होईल तो म्हणजे कुठला असेल बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. ओके बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.